शेतकरी मित्रांनो नमस्कार. दिनांक 22 जुलै 2026 अगदी 2-3 दिवसात ही तारीख जवळ आली आणि हा दिवस राज्यातील तमाम त्या शेतकऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आता ठरणार आहे. त्या दिवशी म्हणजे काही विशेष औचित्य आहे आणि काही कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या थकीत हप्त्यांसंदर्भात एक विशेष महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते तुम्हाला सांगणार आहे. नेमकं 22 जुलै काय आहे काय नाही आणि नमूचं काय अपडेट आहे संपूर्ण बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी योगेश होबळे स्वागत करतो आपलं एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वतः तर आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आपण आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप विशेष आभार आता इथे व्यक्त करणार आहे आणि शक्य झाल्यास तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट मात्र नक्कीच करा. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, आपले खूप खूप आभार. आणि झालं तर मुख्यमंत्र्यांना टॅग तरी करू शकता कारण की त्यांचं देखील यूट्यूबला एक ऑफिशियल यूट्यूब हँडल आहे देवेंद्र फडणवीस @.com. या टॅग हँडलला टॅग तुम्ही करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट मात्र नक्की नोंद करू शकता. काय झालं जर काही तुमच्या हजारो कमेंट आल्या तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही एक न्यूज किंवा तुमची माहिती इथे जाऊ शकते. आता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचं काय अपडेट आहे ते थोडक्यात सांगू शकतो. खरं तर राज्यातील बऱ्याच काही विविध मंत्र्यांनी जे महाराष्ट्र सरकारमध्ये सामील मंत्री आहे ते कृषी मंत्र्यापासून असो किंवा इतर विविध मंत्री असो यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी नमो शेतकरी संदर्भात एकदम अत्यंत महत्त्वाचं आणि पॉझिटिव्ह अपडेट सांगण्यात येत होतं. जसं की मागील काही दिवसापूर्वी काही मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी संदर्भात आमचं सरकार खूप मोठं सकारात्मक आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही इथे घेणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच इथे खुशखबर मिळणार आहे. त्याच्या बाद सांगण्यात आलं होतं की आता राज्यातील शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले. नक्कीच पेरणीच्या ह्या दिवसाच्या तोंडावरती बघून शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत देण्यासाठी सर्व थकीत हप्ते आम्ही वितरण करू आणि शेतकरी त्या हप्त्यांच्या माध्यमातून बी बियाणे किंवा खतं औषधी हे घेऊ शकते. म्हणजे यांचं म्हणणं पडलं आहे की जे काही तुमचे 2-4 हजार रुपये त्याच्यामध्ये राज्यातील शेतकरी बी बियाणे आणि खतं घेऊ शकते. म्हणजे शेतकरी एवढा भिकार तो थोडी नाही की तुमच्या 2,000 रुपयावरती बसला. खरं तर तुम्हीच लालच दाखवली, तुम्हीच सर्व काही केलं, तुम्हीच ही योजना आणली, तुमचंच सर्व काही काम आहे. ह्या तारीख सांगितली ती तारीख. खरं तर आता एक डायलॉग मला सनी देओल यांचा या योजनेसंदर्भात इथे आठवू लागला. ते म्हणजे सनी देओल यांचा एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे तारीफ पे तारीफ. नेमका हा डायलॉग मला तर वाटतं नमो शेतकरीसाठी सुटेबल 100% आहे की तारीफ पे तारीफ आहे. शासनातील मंत्री संत्री हे सर्व काही देऊ लागले. परंतु आता करंट अपडेट काय याच्या संदर्भातील शेतकऱ्यांना एक विशेष चिंता इथे लागलेली आहे किंवा एकंदरीत त्याच्या प्रतीक्षेत आहे राज्यातील तमाम शेतकरी की नेमकं नमो शेतकरीचा हप्ता कधी वितरण होणार ते थोडक्यात आपण इथे आता बघणार आहोत. आता मित्रांनो शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणासंदर्भातील बरेच काही आश्वासनं इथे देण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनात सांगितलं होतं. तर रिसेंटलीच काही दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील विधिमंडळाचं पार पडलं. त्याच्यातही काही विषय मार्गी लागला नाही. त्याच्यानंतर 1 जुलै 2026 जो राज्यातील एक कृषी दिवस असतो, महाराष्ट्राच्या शेतकरी राज्याचा कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्या कृषी दिनाच्या औचित्यावर ते हप्ता वितरण होणार असं बऱ्याच काही मंत्र्यांनी देखील इथं स्टेटमेंट दिलं होतं. बल्कि त्याच्यातही झालं नाही. परंतु आता एक महत्त्वाचं आणि एक खूप मोठं स्टेटमेंट आता इथे समोर आलं आहे. सोशल मीडियावरती खूप जास्त ते सध्या व्हायरल देखील होऊ लागले त्या न्यूज बातम्या. खरं तर हा व्हिडिओ मी बनवणार इथे नव्हतो कारण की असले व्हिडिओ मी जास्त करून माझ्या चॅनलवरती अपलोड करत नाही. तुम्ही बघत असाल तर माझं चॅनल हे करंट अफेअरवरती न्यूज आणि करंट अफेअरवरतीच असतं. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या कमेंट्स बघितल्या आणि एक न्यूज व्हायरल होताना बघितली. म्हटलं आपल्या माध्यमातून जे काही शेतकरी आपल्याला बघतात त्यांच्यासाठी तर हे व्हिडिओ बनणं नक्कीच योग्य ठरेल. तर मित्रांनो सध्या एक न्यूज व्हायरल होऊ लागली आणि सोशल मीडियावरती खूप जास्त प्रचंड TRP त्याला आहे. ते म्हणजे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या 22 जुलै 2026ला वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती देखील आहे. खरं तर त्यांना जयंती स्थान ह्या शासनाने इथे दिले. त्यांची जयंती सर्व काही प्रशासकीय कार्यालयात साजरी होईल त्याच्यासाठी. तर असं सांगण्यात येऊ लागलं आहे बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून सोशल मीडियावर हीच बातमी आहे की येत्या 22 जुलै 2026ला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सर्व काही थकीत हप्ते आता इथे वितरण होणार आहे. थकीत हप्त्यांचा विचार म्हटलं तर मग 9वा देखील हप्ता थकीत आहे आणि 10वा हप्ता थकीत आहे. 2 हप्त्याचे 4,000 रुपये. जर कधी असं झालं तर खरंच सरकारची खूप मोठी कृपा राज्यातील शेतकऱ्यांवरती. खरं तर राज्यातील शेतकरी एवढे पण काही म्हणजे गरीब नाही आहे की त्यांना 2,000 रुपये दिले म्हणजे ते खूप मोठे श्रीमंत आहेत. परंतु लालची हेच दाखवतात, हेच सांगतात कारण की यांचा कुठं पैसा यांच्या खिशातून जातो, यांच्याकडे घरून जातो. हा पैसा शेतकऱ्यांचाच आहे जो शेतकऱ्यांकडे येतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि सुरुवातीला काय सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना कमेंटमध्ये टॅग नक्की करा. एक @चं सिम्बॉल घ्यायचं आणि तिथे देवेंद्र फडणवीस लिहायचं, कमेंट करायचे आणि धन्यवाद साहेब करायचं फक्त. बस तुमचं काम संपलं. आणि मित्रांनो आपण असल्याच सोप्या भाषेत आणि आपल्या भाषेत सर्व काही व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी कधी कधी घेऊन येत असतो. तर नक्कीच त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही ते करू शकता. खूप खूप धन्यवाद.